इस्लामपूर न्यायालयाकडून राज ठाकरे यांना दिलासा। शिराळा आंदोलन खटल्यातून दोष मुक्तता। रेल्वे भरती प्रकरणी मनसेनं केलं होतं आंदोलन। खासदार निलेश लंके यांचं दूध कांदा दरवाढीसाठी छेडलेलं आंदोलन राज्यव्यापी होणार। आज सुप्रिया सुळे जयंत पाटील देणार भेट। लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर। शिवसंकल्प मेळाव्यातून फुंकणार विधानसभेचं रणशिंग। रुग्णालयांच्या आणि डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलीस सरसावले। रुग्णालयांची सुरक्षा वाढवण्याचे पुणे पोलीस आयुक्तांचे आदेश। मुसळधार पावसामुळे पनवेलमधील काळुंद्री नदीला पूर। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुणे शहराला 1 महिना पुरेल इतका पाणीसाठ्यात वाढ। मुसळधार पावसामुळे खडकवासल्याच्या धरणातील पाणीसाठ्यात वाढ। जालन्यात शेतीच्या मशागतीला वेग। शेतकऱ्यांना आणखी चांगल्या पावसाची प्रतीक्षा। खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामातही विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना दणका। कंपनीला विम्याचा हप्ता 212 कोटींचा, पण शेतकऱ्यांना फक्त 4,85,00,000 रुपये। मुंबई क्रिकेट असोसिएशन ठाण्यात बनवणार मोठं क्रिकेट स्टेडियम। आमने गावात 50 एकर जागेवर 1 लाख क्षमतेचं स्टेडियम उभारणार। आजपासून विठ्ठल रुक्मिणीचं 24 तास पदस्पर्श दर्शन सुरू। आषाढी यात्रेच्या निमित्तानं मंदिर समितीचा निर्णय। अक्कलकोटमध्ये 1 लाख फूट भव्य वातानुकूलित महाप्रसाद गृहाची निर्मिती। एकाच वेळी 2500 भाविकांना घेता येणार महाप्रसाद। धोनीच्या 43व्या वाढदिवसानिमित्तानं खास सेलिब्रेशन। दबंग अभिनेता सलमान खानची सुद्धा विशेष हजेरी।